अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्याचे चरित्र महादोषातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी दयांची. ते होत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांची. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकले कानी तेव्हा भाव धरुणीमनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनाकरिता अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढले एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या संगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयाशी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अबुरशी भट्टा लागेला आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असना. तुम्ही भाव या कर्जामुक्त यासी करावी युक्ती एक तुमची होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावं या पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपाही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ दयांसी शिवराम मारुतीयसी नाम दिली त्रिवर्गांसी आणि मंत्र दिले. पंडिता राम म्हटले गजानना शिव नाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ती एका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाविते दिला असे समर्थे. तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिला. तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार हा केशवम प्रति गच्छति. संतोषली त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशवन केले पावन दयांते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवमम इदमेव शिवः. 300 रुपयांनी दयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंद आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा वाई वागवे भक्त सखा दिसल्या नाही कोणा ते. हरिभावे एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन शिष्यरणी मस्तक तरी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदस्त सत्वर्गती मस्तक त्यांची ठेविला. म्हणते ती माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार दे सोडून. मग छाटी कपनी छोडी समर्थ दयांचे घेतली. ती घेऊन यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी तेथी हरिभाऊंच्या करी म्हणती जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानशी. सत्वर आले मुंबईची साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपुत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची करता. ती करी भाऊ अकांता घेत उर बडवणी. विनवी ते जोडून कर अद्याप स्वस्त करा अंतर आपला विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियांची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियांचे. स्त्रियांच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये तिथले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिले होते. त्या पादुका स्वस्ते मठामध्ये स्थापिल्या. कमाटीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ भवनी गोसावे मठामाजी राहिले. इतिशी स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथासंमत सदाभावी भक्त बरीस होत. षोडशोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.